राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी राज्यसभेमध्ये एकमेकांच्या सदस्यांच्या अपात्रतेबद्दलची तक्रार केली होती. ती तक्रार मागे घेण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता असल्यास चर्चा सुरू होत्या. यावर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता, हे नवीन प्रकरण तसं नसून मी जुन्या कार्यकाळाचा राजीनामा दिला असून माझा नवीन कार्यकाळ सुरू झालेला आहे. तसेच वंदनाताई चव्हाण यांची टर्म संपली आहे. त्याच्यामुळे आम्ही जो केलेला अपात्रतेबद्दलचा अर्ज आहे तो आपोआप मागे झालेला आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे जे सदस्य आहेत त्यांनी एकमेकाच्या संदर्भामध्ये अपात्रतेकरिता हे टाकलं होतं, तर मागं घेण्यात आलं आहे. नाही, तसं काही नाही आहे. विषय असा आहे की मी परत निवडून आलेलो आहो. माझा जो राज्यसभेचा जो कार्यकाळ होता त्याला राजीनामा देऊन माझी परत निवड झाली आणि बाकीच्या वंदनाताई होते त्यांची टर्म संपलेली होती. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली तो आमच्या जे ओरिजिनल जे डिस्क्वालिफिकेशनचा पत्र होता ते आता राहिला नाही, कायम राहिला नाही, कारण दोन्ही बाजूचे दोघांची एकाची टर्म संपली, एकाचा राजीनामा झाला. सर सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज,